नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत स्लिंग बॅग। आपण अगोदर या चॅनलवर एक पाहिली आहे, दुसरी ही आज आपण बघणार आहोत। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहे आपल्याला 2 लेदर पीस, धागा, बेल्टसाठी लेदर, त्यानंतर वरती आपण डिझाइन जी करणार आहोत त्यासाठी आपल्याला आपण ज्या कलरचं लेदर घेतलेलं आहे त्याला क्रॉस कलरचं लेदरची एक पट्टी, त्यानंतर लागणार आहे आपल्याला सॉफ्ट पाइपिंग। या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे ॲडजस्टर, 2 डी कडी, 3 रनर, एक स्टिच बटन, त्यानंतर लागेल एक तुकडा ज्याचे आपल्याला डी कडी वगैरे अडकवायला लागणार आहेत आणि लागणार आहे नॉन ओव्हनचं अस्तर। 2 पीस मधले लेदरचा एक पीस आपण घेणार आहोत। त्या पीसवर आपण सेंटर मार्क करून सेंटर नंतर 2 इंचावर एक मार्क करणार आहोत आणि 2 इंचानंतर पुन्हा 2 इंचावर एक मार्क करणार आहोत। मार्क केलेली खालची लाईन आपण कट करून घेणार आहोत। त्यावर जो लेदरचा पीस आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे, सेंटर काढून घ्यायचा आहे। दोघही लेदरचे हा पीस कसा तयार केलेला आहे, या पीसचं मेजरमेंट आहे 5.5 × 9। त्यामध्ये आपण 1 इंच साइड व्यवस्थित सोडल्यानंतर सेंटर घेऊन त्याचा क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे। जे तुम्हाला तिथे मी कट्स मारलेले दिसते आहेत ते मी 1 किंवा 2 मारलेले आहेत, बाकी कट्स आपण पूर्ण पर्स रेडी झाल्यावर मारणार आहोत। उलट करून आपण त्यावर शिलाई देऊन घेणार आहोत आणि तिथेच आपल्याला चैनही जोडून घ्यायची आहे। वरून दाब शिलाई देऊन चैन आपण जोडून घेतलेली आहे। बाकीचा उरलेला पार्ट आपण त्यावर जोडणार आहोत। चैन लावलेली आहे आपण आता त्याला उलट करून त्यावरही दाब शिलाई द्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ऑइलिंग करून मगच दाब शिलाई देणार आहात। एक चैन आपली रेडी झालेली आहे, एक पॉकेट रेडी झालेला आहे। आपण दुसरं पॉकेट रेडी करणार आहोत। दुसरं पॉकेट रेडी करण्यासाठी आपल्याला लेदर प्लस चैन असं तिथे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण तिथे पॉकेटसाठी अस्तर लावणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाब शिलाई त्या अस्तरच्या वरून येणार आहे। आता दाब शिलाई दिल्यानंतर बाकीचं राहिलेलं अस्तर हे कट करून घ्यायचं आहे। ते अस्तर आपल्याला दुसऱ्या साईडने जोडायला लागणार आहे। दुसरी साईड आपण चैनच्या बाजूने ती जोडणार आहोत। राहिलेलं अस्तर हे आपण त्या चैनला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दोघी साईडने अस्तर हे व्यवस्थित जोडलं जाईल आणि आपली चैन ही कव्हर होणार आहे। त्यामध्ये दोघही चैनमध्ये आपल्याला रनर ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चारही साईडने शिलाई देऊन अस्तर लेदरला अटॅच करून घ्यायचं आहे। अस्तर लावून झाल्यानंतर त्याच्या चारही साइड व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। आपलं अस्तर लावून रेडी झालेलं आहे। सेंटर काढलं होतं, सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला डी कडी लावायसाठी। नंतर हा आपला पार्ट रेडी झालेला आहे। दुसरा जो पार्ट आहे त्याला पूर्ण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि उरलेल्या अस्तरच्या साइड्स ज्या आहेत त्या कट करून पार्ट रेडी करून घ्यायचा आहे। आपला पार्ट हा रेडी झालेला आहे। या पार्टवर तुम्हाला सेंटर मार्क करून सेंटर पासून 3 इंच अंतरावर एक मार्क करून घ्यायचा आहे, जे आपल्याला पॉकेटसाठी लागणार आहे आणि ते असणार आहे आपलं सिक्रेट पॉकेट, जे आतल्या साईडने असणार आहे। आपले दोघंही पार्ट्स आता रेडी झालेले आहेत।
त्यांना व्यवस्थित आपण सेट करून बघायचं आहे दोघंही पार्ट्स सारखे आहेत का. आपलं मागच्या सिक्रेट पॉकेटला रनर टाकायचं राहिलेलं आहे, ते रनर आपण टाकून घेऊया. आपण दोघंही पार्ट्सवर सेंटर मार्क केलेले आहेत. त्या सेंटरवर आपल्याला आता डी कडी लावण्यासाठी पार्ट्स हवे आहेत लेदरचे. 1x3 इंचचे 2 तुकडे आपण येथे घेणार आहोत. त्यामध्ये लावणार आहोत आपण ही सॉफ्ट पाइपिंग, जेणेकरून ही कडीमध्ये जर आपण लेदर घातलं तर ते लेदर लवकर कापलं जातं. पण आपण पाइपिंग त्यामध्ये घातलेली आहे. जो स्ट्रॉंग कपडा असतो त्यामध्ये आपण डी कडी टाकणार आहोत. आपण आपल्या स्लिंग बॅगमध्ये किती ओझं कॅरी करू शकतोय, वजन किती कॅरी करू शकतोय आपण त्यामध्ये. मग बघा मी दोघंही डी कडी रेडी करून घेतलेल्या आहेत. आता ते आपल्याला दोघं साईड्सवर बरोबर सेंटर्सवर आपल्याला लावायच्या आहेत. डी कडी लावताना एक पार्ट साईडला काढून घ्यायचा आहे. डी कडी या फक्त एका पार्टवर आतल्या साईडने येईल ही काळजी नेहमी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं डी कडी ही आतल्या साईडने पाहिजे, बाहेरच्या साईडने काढल्यावरती आत जाणार आहे. त्यामुळे ही डी कडी आतल्या साईडने आपण लावून घेतलेली आहे. एक कडी आपली लावून पॅक झाली आहे, दुसरी कडी आपण तिथे लावणार आहोत. दोघंही डी कडी आपल्याला लावून झाल्यानंतर आता आपण एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा पार्ट हा आपण उलट ठेवणार आहोत आणि दोघंही साईडला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोघंही साईडने 2 शिलाई घ्यायच्या आहेत. शिलाई देऊन झाल्यानंतर आपण एक बेल्ट रेडी करून घेणार आहोत. आपला बेल्ट हा रेडी झालेला आहे. राहिलेल्या पार्ट्सवर आपण आता शिलाई करून घेऊया. 2 साईडने आपण शिलाई दिलेली होती. आता खालच्याही साईडने आपण शिलाई देऊन घेणार आहोत पार्टला. चारही साईडने व्यवस्थित शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला त्याला सॉफ्ट पाइपिंगने कव्हर करायचं आहे. यासाठी आपण ब्लॅक कलरची सॉफ्ट पाइपिंग वापरलेली आहे. पाइपिंग लावून आपण सर्व कव्हर केलेलं आहे. आता ज्या चारही साईड्स आहेत त्याचे जे जरा कोपरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला बाहेरच्या साईडने पर्सचे कोपरे निघताना जास्त त्रास होणार नाही. आता आपण आपली पर्स ही सरळ करून घेणार आहोत. सरळ करून घेतल्यानंतर राहिलेला जो आपला डेकोरेटेड पीस होता, ज्याची आपण डिझाईन करायची बाकी ठेवली होती, त्याचे जे कट्स आहेत ते बघा मी कशा प्रकारे दिलेले आहेत. असं आपल्याला पूर्ण पीसमध्ये हे कट्स द्यायचे आहेत. आता आपण स्टिच बटन लावून घेऊया. स्टिच बटन हे दोघंही पर्सच्या सेंटरवर लावायचं आहे. बघू शकता तुम्ही 2 पार्ट्स जे आहेत ते 2 पार्ट्सचं सेंटर काढून त्यावर हे स्टिच बटन लावलेलं आहे, जेणेकरून आपले दोघंही पार्ट्स हे जॉईंट होतील. आता आपण बेल्ट ही लावून घेणार आहोत. बेल्ट लावणं ही आपल्या पर्सची लास्ट प्रोसेस असते. बघू शकता तुम्ही मी बेल्टची तिहेरी साईड घेऊन त्याला 2 वेळा स्टिच करून घेणार आहे. शिलाई पक्की करण्यासाठी आपण 2, 3, 4 कितीही वेळा इथे शिलाई टाकू शकतोय. बेल्ट आहे, बेल्ट आपला पक्काच हवा असतो आपल्याला. आणि हँडमेड किंवा होममेड वस्तूंचा हाच फायदा आहे की आपण आपल्या पद्धतीने त्यांना कशाही आणि कितीही मजबूत शिवू शकतोय. दुसऱ्याही साईडने डी कडीमधून बेल्ट टाकून ॲडजस्टर घालून बेल्ट शिवून घ्यायचा आहे. तिथेही आपण 2 ते 3 शिलाई देत आहोत.
आपली क्रॉस बॉडी बॅग ही रेडी आहे। तुम्हाला मी त्याचा पूर्ण लुक दाखवते। आपले किती पॉकेट्स आलेले आहेत त्यामध्ये 1 2 हा मागचा जो आहे तो मेन पॉकेट आहे आणि सर्वात खाली येणार आहे आपले एक सिक्रेट पॉकेट। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।